हर हर महादेव भावांनो, जय शिवराय. शिमग्याला झालेली आहे सुरुवात. रात्रीचे वाजलेत 12. आपण एनर्जी फुल आहे. उद्यापासनं पुढचे जवळजवळ 8 ते 10 दिवस जागरण. पहिला आपला शिवपुरातला शिमगा सुरू होत होता आपल्या करंजेश्वर आईचा. तिथेच आपण आलो आहे, त्या मंदिरात आलो आणि तिकडे तयारी सुरू आहे. आतमध्ये मीटिंग सुरू आहे. आणि हे बघा, इथं शेकडो ढोल आता रस्ता आहेत, त्याची बांधणी करतायत. हे बघा, हे शेकडो ढोल आहेत, लहान आहेत, मोठे आहेत, सगळी पोरं आली आहेत. तो जाम मजा करतात. आजच्या व्हिडिओत आहे ना, तयारी कशी असते ती दाखवणार आहोत आणि तयारी आपण मंदिरापासून पेटमाप सगळी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तयारी बघूया मित्रांनो. तयारी बघायची ना तुम्हाला. हे बघा, आता हे आपापल्या घरातली तयारी करून त्यानंतर आलेत रस्त्यावर सगळे. इथून आपल्या आई करंजेश्वरी आणि सोमेश्वराची पालखी जाणार आहे. पहिली जाणार आहे ती चौगुले बांधवांची इथं आणि तिथून पूर्ण जाणार आहे ती किल्ल्यावर. पण त्या वाटेवर आहे ना, हे डेकोरेशन बघा, कागदी डेकोरेशन आहे. ही आयडेंटिटी आहे गोळकोटची. गोळकोटला हे डेकोरेशन प्रत्येक शिमग्याला असणारच. दादा हे रात्रभर आज पूर्ण करणार मित्रांनो. लहान मोठे सगळेजण आहेत आणि जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरची ही अशी दोन्ही बाजूने असे डेकोरेशन करणार आहे तिथं. जाम भारी. आणि आता आहे ना, तिथं डेकोरेशन चालू आहे. त्या डेकोरेशन क्रॉस केलं की इथं आपल्याला पाहायला मिळतं तर एक देखावा तयार करतात. मागच्या वर्षी इथे तुळजाभवानीचं मंदिराची जो गेट आहे त्याची प्रतिकृती केली होती. यावर्षी ही मंदिराची डेकोरेशन आहे. फार सुंदर आहे आणि क्रिएटिव्ह आहेत. म्हणजे जास्त खर्चिक नाही करायचं. हे बघा, आपल्याला हे जत्रेत आहेत ना, गदा मिळतात प्लॅस्टिकच्या लहान पोरांच्या, त्यालाच डेकोरेट करतात आणि सुंदर असं इथं गेट तयार करतात. उद्या आहे ना पूर्ण तयार झालं ना की ते सुद्धा बघूया. खाली तिथं गेट करतात. आणि आत्ता आपण आलो इथे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची इथं सांण आहे आणि त्याच्याच बाजूला लागणार हा होम. इथं व्यायामशाळा सुद्धा आहे. तिथे आलोय. इथं आहे ना आता रिकामं दिसतंय, पण उद्या आहे ना माहोल असणार आहे, माहोल. आणि हे बघा, आता पण थोडासा माहोल दिसेल. ही चालली तयारी. उद्या आपली आई करंजेश्वरी आणि सोमेश्वर यांचा शिमगोत्सव सुरू होतोय, त्याचीच तयारी आहे ही. फास्ट काम चालू आहे, फास्ट. मागातपासून मी बघतोय काका तिथपासनं जे काय तयारी करतायत, एक नंबर. एक कलर घेतला नाही, पिवळा, आणि जो ओढतायत तिकडे खाली काका आहे ते दुसरा कलर घेऊन आहेत. आणि सगळे आहेत, लहान मोठे सगळे एकत्र येऊन इथं काम करतायत. हेच गोळकोटचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. गोळकोटकडनं पालखी आली ना की अशी येणार आहे आणि इथे आल्यानंतर थांबणार आहे ते बाजार पालखीजवळ. आणि बाजार पालखीच्या इथे असणार आहे तो आरच जो काय भरतात ना, इथे एक नंबर माहोल असतो. इथे उभं राहायला सुद्धा जागा नसते. दोन पालख्या असतात, म्हणजे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या पालख्या असतात. सोबत निशाण असतं, अब्दागीर असतो आणि फुल क्राऊड असतो. हजारोंच्या संख्येने इथं भाविक असतात. आणि यावर्षी आहे ना, आपल्या करंजेश्वरीचं माहेरवाशीण म्हणून जे स्वागत करणार आहेत ना, ते लाजवाब आहे. काय काय असणार आहे ते सांगतो. हे बघा, आता पहिलं आहे ना आपला बाजार पूल बघा कसा सजवला आहे. लाईटिंग आता रात्री करतीलच. इथं लाईटिंग लावली आहे, असं कापडी डेकोरेशन केलं आहे. इथे ट्रस लावणार आहेत, आता काम चालू आहे त्याचं. ट्रस लावल्यावर चारी बाजूने फोकस लाईट असणार आहेत. फोकस लाईटवरनं जे काय दिसेल ना नजारा, तो एक नंबर असणार आहे. त्यासोबतच जवळजवळ 100पेक्षा जास्त लाकडी ढोल यांचे पथक इथे असणार आहेत. इथून म्हणजे जवळजवळ इंडियन जिम आहे ना तिथपर्यंत असे पथक असणार आहेत. उभं राहायला सुद्धा जागा असणार नाही, असा माहोल असणार आहे. तुम्ही या आवर्जून या. मी ही व्हिडिओ अपलोड करतोय ना, ती आपल्या करंजेश्वरीच्या शिमग्याच्या जी सुरुवात होणार आहे त्याच्याबरोबर सकाळी अपलोड करतोय. कार्यक्रम असणार आहे हा त्या दिवशी संध्याकाळी, म्हणजेच 28 तारखेला संध्याकाळी कार्यक्रम असणार आहे. पालखी जेव्हा सासरहून म्हणजे गोळकोटवरून आपल्या पेटमापात जाईल त्याचा मधला जो काळ असतो, म्हणजे साधारण रात्री 10 ते 10:30च्या आसपास इथं जो काय माहोल असणार आहे तो नादखोळ असणार आहेत. पण ढोल हे रात्री 8 वाजल्यापासून वाजणारच आहेत. जबरदस्त एनर्जी असणार आहे इथे. तुम्ही या, बघा आणि एन्जॉय करा. शिमगा म्हटलं ना की माहोल असतोच. आता बाजार पुलावर तुमचा आरस घालून झाला, नाचून झालं ना की कुठे यायचं माहिती आहे का? हा बघा, इथे DJ सेटअप केलेला आहे. एक नंबर आहे बघा. ट्रस बघा केवढी मोठी लावली आहे आणि ह्या ट्रसच्या खाली नाचायचं आहे, फुल एन्जॉय करायचं आहे. आणि तिथून पुढे आपल्या अशी आपला वेगवेगळ्या लाईटिंग्स, डेकोरेशन, प्रत्येकाच्या घरातल्या समोरची रांगोळी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं जी काय LED वॉल लावतात ना, ते बघण्यासारखी असते. म्हणजे करंजेश्वरीचा जो काही फोटो असतो, माहोल असतो. खरा कोकणातील गुलालमुक्त आदर्श शिमगा अनुभवायचा ना, तर गोळकोट आणि पेटमापला तुम्ही नक्कीच या. आता आपण आलो ते शिवनेरी चौकात मित्रांनो. इथे सुद्धा एक बॅनर असतो ना, एक नंबर असतो, दाखवतो तुम्हाला.
आता जी तयारी सुरू आहे 3D बॅनर असतो इथे आहे आई करंजेश्वरीचा फोटो आणि हा बघा कसला जबरदस्त बॅनर करतात. हा इथं उभा करणार आहेत म्हणजे इकडनं जेव्हा तुम्ही एंट्री कराल तेव्हा तो बॅनर दिसेल ना तो एक नंबर असणार आहे. चिपळूणात असा बॅनर होणे नाही. जबरदस्त आहे बघा. शरण काढण्याचा कार्यक्रम पाहायला मिळतं आपल्याला. करंजेश्वरीचे इथं फोटो पाहायला मिळतात आणि 3D हा साधासुद्धा बॅनर नाही 3D काम भारी एक नंबर. हा बघा हा तो असणारा बॅनर. उद्या तुम्ही या प्रत्यक्षात इथे आणि बघाच कसा इथे माहोल असतो ते. आत्ता आलोय मी मापात जिथे आई करंजेश्वरी आणि सोमेश्वराची पालखी विराजमान होते ना त्या भागात आलोय. समोर तुम्ही स्टेज बघू शकता तिथे विराजमान होणार आहे आणि डेकोरेशनचं काम सुरू आहे. प्रत्येकाच्या घरासमोर दिवाळीत लाईटिंग नसते पण शिमग्यात लाईटिंग ही 100% असतेच. असा इथला माहोल आहे. आता रात्रीचे जवळजवळ 1 वाजला आहे तरी इथे काम सुरू आहे. आज रात्री हे सगळं डेकोरेशन होणार आहे आणि उद्याचे व्हिडिओ तुम्हाला सगळे हे पाहायला मिळेलच कसं डेकोरेशन झालं आहे ते. पण ही जागा खूप महत्त्वाची आहे कारण की इथे पालखी जवळजवळ 1 दिवस संपूर्ण 1 दिवस विराजमान झालेली असते. म्हणजे गोळकोटवरनं पालखी निघाली की गोळकोटवरनं पालखी निघाल्यानंतर आपल्या वाशिष्ठीच्या तीरावर येते. म्हणजे जिथे शरण काढण्याचा कार्यक्रम होतो तिथे लागतो होम. भद्रेचा होम लागतो आणि त्यानंतर भद्रेचा होम लागल्यानंतर पालखी इथे विराजमान होते. आणि जो शरण काढण्याचा मुख्य कार्यक्रम असतो त्याला जे नवसाचे नारळ बोलले जातात नवस बोलले जातात ते ह्याच ठिकाणी बोलले जातात. जेव्हा पालखी विराजमान होते तेव्हाच नवस बोलले जातात आणि त्या नवसाचे नारळ त्यांना दिले जातात आणि ज्याचा नवस असेल तो तिथे त्या ग्राउंडवर जाऊन नवसाचे नारळ पुरतो आणि त्यानंतर होतो तो शरण काढण्याचा कार्यक्रम. त्यामुळेच इथे जर तुम्ही येणार असाल तर आवर्जून या लाईन आहे ना अशी असते. म्हणजे तुम्ही इंडियन जिमकडून आतमध्ये आलात की ह्या दिशेने याल. इंडियन जिमकडून आलात की आणि ह्या दिशेने लाईन असणार आहे आणि इकडून लाईन जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. ज्या दिवशी आपली आई करंजेश्वरी आणि सोमेश्वराची पालखी विराजमान होईल तेव्हा. रोहित एकंदरीत तुला तयारी कशी वाटते? आपण आता गोळकोटवरनं पण आलो आणि ह्याच्यावरनं पण आलो. एकंदरीत खूप छान वाटतंय कारण आता आपण करंजेश्वरी मंदिरापासून सुरुवात केली. ज्या वाटेने उद्या कर्जाबाई रवाना होणार त्या सगळे जो रूट आहे तो आपण बघत आलो आहे. अगदी बाजारपूल पण बघितला आणि आत्ता आपण सर्वात महत्त्वाचं ठिकाण पेटमापच्या 6 जवळ आहे आणि बघताय म्हणजे आत्ताही तयारी चालू आहे. तर तुम्ही अंदाज लावू शकता की उद्या संपूर्ण तयारी झाल्यानंतर काय नक्की या ठिकाणी माहोल असेल. आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या दारासमोर सफाई चालू आहे, काम चालू आहे आणि एकंदरीत माहोल आजपासूनच जबरदस्त पॉझिटिव्ह जो बोलतो पॉझिटिव्ह शिमग्यात पूर्ण असतो आणि तो पॉझिटिव्हनेस आजपासून चालू झाला आहे. त्यामुळे एकदम जबरदस्त वाटते. खूप छान माहोल आहे. मित्रांनो आजची व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटूया शिमग्यातील पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त व्हिडिओ असणार आहेत इन डिटेल. दरवर्षी आपण इन डिटेल माहिती सांगतोच. अजून जास्तीत जास्त माहिती घेऊन तुमच्यापर्यंत अगदी रॉ पद्धतीने कोणतेही बॅकग्राऊंड म्युझिक नाही काही नाही रॉ पद्धतीने जसा शिमगोत्सव आम्ही इथे प्रत्यक्षात अनुभवतोय तसा तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत अनुभवायला भेटणार आहे. चला भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.